तर मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी छान असा दाणेदार, चमकदार, मस्त माखंडी हलव्याची रेसिपी घेऊन आली आहे. बनवायला अतिशय सोपी पद्धत आहे, पण चवीला अप्रतिम लागतो. घरात जर छोटं-मोठं फंक्शन असेल, पूजा असेल, तर तुम्ही हा हलवा बनवू शकतात. प्रसादासाठी सुद्धा बनवला तरी चालेल. मस्त दाणेदार हा हलवा बनून तयार होतो. खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी प्रोसेस सांगितली आहे, की कशी बनवायची. तर जेणेकरून आहे ना, तुम्ही पण हा घरी बनवू शकतात. आणि याच्यामध्ये आपण कोणताच कलर वापरलेला नाही आहे, पण तरी देखील कलर तुम्ही बघू शकतात. मस्त केशरी रंगाचा चमकदार हा हलवा बनून तयार होतो. तर चला रेसिपीला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. आणि रेसिपी जर आवडली ना, तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर इथं बघा एक पॅन ठेवला आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप घातलं आहे साजूक. त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय करायचं, ड्रायफ्रूट छान भाजून घ्यायचे. तर इथं मी आहे ना 4 वळ्या घेतल्या आहे, बदाम घेतले आहेत. तर जितक्या अवेलेबल असतील ना तितक्या घ्यायच्या आणि छान असं त्याला 1 मिनिटभर आपण फ्राय करूया. असं क्रिस्पी झालं पाहिजे, असं कुरकुरीत झालं पाहिजे, तोवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. तर 1 मिनिटानंतर सर्व मी एका प्लेटमध्ये काढून घेते. रेसिपी खूप सोपी आहे, फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे काय होईल ना, कोणतीच प्रोसेस तुम्ही मिस करणार नाही आणि छान तुम्ही पण घरी हा माखंडी हलवा बनवून तयार करू शकतात. तर चला एका प्लेटमध्ये सर्व ड्रायफ्रुट्स काढले आहे. आता आपण एक स्टीलचं भांडं घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला जाड रवा घ्यायचा आहे. लक्षात असू द्या, रवा घेताना जाडच घ्यायचा. जाड रवा घेतला तरच तो दाणेदार मस्त बनून तयार होतो. तर जितका रवा घेतला आहे ना, तितकंच आपल्याला दूध घ्यायचं आहे. हे लक्षात असू द्या. जर तुम्हाला एक पूर्ण मोठ्या वाटीचं बनवायचं असेल तर तेवढंच वाटी तुम्हाला दूध घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये छान असं आपण मिक्स करून घेऊया आणि साधारण 15 मिनिटं आपण हे भांडं ना साईडला ठेवूया. म्हणजे काय होईल ना, दूध छान हे ॲब्झॉर्ब करून घेईल आणि हलव्यासाठी प्रोसेस आपण करू शकतो. तर बघा इथं 15 मिनिटं झालेली आहे आणि पूर्णपणे दूध शोषून घेतलं आहे रव्याने. मी पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला जाड रवा घ्यायचा आहे, बारीक रवा बिलकुल घ्यायचा नाही. तर त्याच पॅनमध्ये मी थोडंसं आणखीन साजूक तूप घालते आणि तूप गरम झालं की त्याच्यामध्ये जो आपण रवा भिजत घातला होता ना दुधामध्ये, तो घालून घ्यायचा आणि आपल्याला याला फिरवायचं आहे. आता बघा ही प्रोसेस करताना, म्हणजे ही रेसिपी करताना थोडी मेहनत आहे, कारण की जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीमध्ये हलवा बनवायचा आहे ना, तर त्याच्यासाठी थोडी मेहनत आपल्याला घ्यावी लागेल. तर एका पॅनमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेतलं आणि साधारण आपल्याला 10 मिनिटं गॅस थोडा मीडियम ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्यू हे फिरवत राहायचं. तुम्ही बघू शकतात 10 मिनिटांमध्ये हा रवा छान असा मोकळा होतो. हे बघा अशा पद्धतीने पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा, गुठळ्या फोडून घ्यायच्या. तर बघा रवा पण आपला छान फ्राय झालेला आहे. तर चला आता आपण पुढची प्रोसेस करूया. तर पुढच्या प्रोसेससाठी एक कढई घेतली आहे. त्याच्यामध्ये 2 पळ्या घालून मी इथे साजूक तूप घेतलं आणि 1 वाटी आपण याच्यामध्ये साखर घालायची आहे. तुपामध्ये साखर घालायची. आता याच्यामध्ये काय होईल, बारीक गॅसवरती याला कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे आणि साखर पूर्णपणे ना तुपामध्ये मेल्ट होते. तर ह्या प्रोसेसला साधारण 7 ते 8 मिनिटं लागू शकतात. तर बघा हळूहळू साखर वितळायला सुरुवात झाली आहे, तुम्ही बघू शकतात. तर बघा 7 मिनिटं पूर्णपणे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकतात कलर पण याला कसा आलेला आहे, ब्राऊन कलर आलेला आहे आणि पूर्णपणे साखर छान अशी वितळली आहे, तुम्ही बघू शकतात. तर आता काय करणार, आपण पुढची प्रोसेस करणार. तर याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर जितक्या वाटीमध्ये आपण रवा घेतला होता ना, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त दूध घ्यायचं आणि दूध घालून घ्यायचं. दूध घातल्यानंतर थोडी साखर अशी कडक होते, पण काही काळजी नाही करायची. जसं जसं दूध उकळेल ना, तसं तसं साखर परत वितळायला सुरुवात होईल. थोडी मेहनत आहे, पण हलवा तर मात्र 1 नंबर बनून तयार होतो. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर 3 ते 4 मिनिटानंतर साखर बघा वितळली आहे पूर्णपणे दुधामध्ये आणि कलर तुम्ही बघू शकतात की कसा आलेला आहे याला. आपण बिलकुल पण कोणताच कलर घातलेला नाही आहे, तरी पण किती सुंदर हे बनून तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जो भाजलेला रवा होता तो घालून घ्यायचा आणि आता आपल्याला कंटिन्यू आपला चमचा जो आहे तो हलवत राहायचा आहे. छान असं कंटिन्यू हलवत राहायचं. आता ह्या प्रोसेसनी काय होतं ना, जसं आपण साखर मेल्ट करून घेतली आणि पहिलं आपण दुधामध्ये रवा भिजत घातला, तो भाजून घेतला, तर याने काय होतं, जो हलवा आपण बनवतो ना त्याच्यामध्ये चमक खूप छान येते. आता याच्यावरतून आपण वरतून कोणतंच तूप घातलेलं नाही आहे. जे आपण भाजताना घातलेलं आहे ना, तितक्याच तुपामध्ये छान असा हलवा बनून तयार होतो आणि हळूहळू बघा मिश्रण थोडं घट्ट व्हायला सुरू झालेलं आहे. पण फक्त आपल्याला कंटिन्यू काय करायचं आहे, हलवत राहायचं आहे की जेणेकरून तो खाली लागणार नाही. आणि तुम्ही बघू शकतात हळूहळू हलवा असा दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे. जाड रवा घातल्यामुळं छान असा दाणेदार दिसतोय. तर अशाच पद्धतीने तुम्ही पण घरी ट्राय करा. खूप सुंदर तयार होतो. थोडीशी मेहनत आहे, पण चवीला अप्रतिम लागतो. बिलकुल पण तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही रव्यापासून हा बनवला आहे. इतका सुंदर हा बनून तयार होतो आणि बघू शकतात मस्त दाणेदार आणि असं चमक त्याच्यावरती आलेली आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. खूप सुंदर आहे, चवीला अप्रतिम लागतो. घरच्यांना देखील अशी वेगळ्या पद्धतीमध्ये स्वीटची रेसिपी बनवून खाऊ घाला. काही फंक्शन असेल
किंवा पूजा असेल, तर त्यावेळेस पण तुम्ही प्रसादासाठी वापरू शकतात. तर मैत्रिणींनो, आशा करते की रेसिपी तुम्हाला आवडली असणार. तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा छान-छान रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली. भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.